नमस्कार मंडळी, आजच्याही व्लॉगची सुरुवात मी तुम्हाला पक्षी दाखवूनच करते आहे. कारण काय करणार, माझ्या आजूबाजूला सतत असंच काहीतरी चालू असतं. माझ्या हातात टोपली आहे याचा अर्थ असा नाही की मी आज पण फुलं तोडायला चाललेले आहे. मी आज एक स्पेशल विदर्भियन डिश बनवणार आहे. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, जे मेन इन्ग्रेडियंट आहे, ते मला इथे शेतात मिळणार आहे. आज मी अशी स्पेशल डिश बनवणार आहे जी विदर्भाच्या बाहेर जास्त कोणाला माहिती नाहीये. मी बनवणार आहे आज सांभार वडी. आता सांभार वडी याला नागपूर साईडला पुडाची वडी म्हणून पण ओळखलं जातं. त्यासाठी लागणारं मेन इन्ग्रेडियंट सांभार आहे. त्यालाच कोथिंबीर सुद्धा म्हटलं जाते, पण आम्ही विदर्भामध्ये कोथिंबीरला सांभार म्हणतो. तर कुठे जायची गरज नाहीये, आपल्याला आपल्या शेतामध्ये छान फ्रेश सुगंधित असा कोथिंबीर मिळणार आहे. आता ना मी इथे व्हिडिओ शूट करत होते, छोटे मुलं मला आवाज देत होते की हे दीदी व्लॉग, आणि मी पण मस्त त्यांना रिॲक्शन दिली. खेड्यामध्ये ना असंच असतं, शहरामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देत नाही की कोण काय करतं, पण खेड्यात ना काही नवीन दिसलं ना की लगेच उत्सुकता असते बघायची की काय करतायत. सांभार तोडायला घेतला, पण 2-3 दिवसापासून ना वाफ्यामध्ये पाणीच सोडलं नव्हतं, म्हणून ते माती एवढी कडक झाली की मुळापासून तुटत नव्हतं. सांभार तोडत असताना थोडं लक्ष द्यायचं, कारण ना हे गवत ते सेम सांभारासारखंच दिसतं. त्याची जी पानं आहे किंवा फुलं असतात छोटे छोटे, ते सेम दिसतात, म्हणून थोडं कन्फ्युजन होतं. गांजर गवताची पानं जेव्हा छोटी असतात तेव्हा ते अगदी सांबारासारखी दिसतात, पण त्यांच्या फुलांमध्ये थोडा फरक असतो. सांबाराच्या फुलांमध्ये थोडा जांभळा शेड असतो. फुलं जरी नसली ना तरी त्यांच्या पानाच्या टेक्स्चरवरून ते ओळखायला येतात. म्हणून सांबार टाकायचं टोपलीत आणि याला टाकायचं बाहेर. इथे आम्ही पालक मेथी पण लावलेली आहे. त्याचबरोबर त्या वाफ्यात कांदा, मुळा आणि गाजर पण लावलेला आहे, पण त्याचं बी आम्ही थोडं लेट लावलं होतं, म्हणून त्याला यायला अजून वेळ आहे. आज पाणी पण सोडलेलं होतं शेतामध्ये, म्हणून इथेच मी सांबारही धुवून घेतला. सांबार वडीची रेसिपी मी याच व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये उद्या पोस्ट करणार आहे, तर फॉलो करून ठेवा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवूया. चला तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.